नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांना खातीही जाहीर झाली आहेत. त्यात सुनेत्रा पवारांना अर्थ खातं देण्यात आलं नाही. सुनेत्रा पवारांना क्रीडा, युवक कल्याण आणि राज्य उत्पादन शुल्क खाते जाहीर करण्यात आले. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न पुढे नेतील असं म्हणत मोदींनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत रोहित पवारांनीही पोस्ट केली आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली आहे. याचा आनंद आहे. खरं म्हणजे अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू. डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असतानाही आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. जालना येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे आज भेट घेत मागणी केली आहे की जालना जिल्ह्यातील पुणेगाव येथे दिनांक 23 जानेवारी रोजी एका महिलेला गावगुंडांनी अमानुष मारहाण करत तिची छेड काढली व त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झालाय. सदर महिलाही यामध्ये जखमी झाली होती. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार झाले आहेत. या प्रकरणी कारवाईसाठी वंचित आक्रमक झाली आहे. बदलापूर रेल्वे अपघाताचा एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलाय. यात या अपघाताचा थरार लक्षात येतोय. या भीषण अपघातात चेतना देवरुखकर या तरुणीचा मृत्यू झालाय. तिच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 28 अडत व्यापाऱ्यांची परवाने निलंबित केलेत. निलंबित केलेल्या अडत व्यापाऱ्यांनी बाजार समिती सोडून बाहेर शेतकऱ्यांचा शेतमाल घेणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे बाजार समितीचे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय. परिणामी बाजार समितीत मधील हमाल मापारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शिवाय कर्मचाऱ्याचे पगारही वेळेवर होत नाही. तर 28 अडत व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करून ही काही फरक पडत नसल्यानं आता बाजार समिती काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलंय. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील डोनवाडा गावात तरुणाची निर्गुण हत्या झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. कैलास गणेश स्वामी यांना आरोपींनी घरासमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद घालून दोरीने झाडाला बांधून आणि काठीने बेदम मारहाण केली आहे. यामध्ये गंभीर जखमी अवस्थेत कैलास स्वामी यांचा जागीच मृत्यू झाला असून हत्येनंतर आरोपींनी मृताची मोटरसायकल पेटवून दिल्यानं ती पूर्णतः जळून खाक झाली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ विलास गणेश स्वामी यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात 2 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उदगीरचे रस्ते आता टवाळखोरांसाठी असुरक्षित बनलेत. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विनाकारण फेऱ्या मारणाऱ्या, दुचाकीवरून स्टंट करणाऱ्या आणि मुलींकडे पाहत टवाळखोरी करणाऱ्या आता पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. गेल्या काही दिवसांपासून तक्रारी येत होत्या की शाळा सुटण्याच्या वेळी काही तरुण हुल्लडबाजी करतात. या तक्रारींची दखल घेत पोलीस प्रशासनाने कडक पावलं उचललंय. साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले असून संशयास्पद हालचाली करणाऱ्यांचा जागेत चोप दिला जातोय. विनाकारण फिराल तर महागात पडेल हा स्पष्ट संदेश आता उदगीर पोलिसांनी दिलाय. यवतमाळच्या पांढरकवडा येथील हनुमान वॉर्ड परिसरात नुकत्याच जन्मलेल्या जिवंत मुलीला टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर ही घटना समोर आली आहे. बाळाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नगरच्या कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. 26 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृतदेह अखेर आढळून आलाय. 28 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास कुंभारी येथील पुलाजवळ संबंधित मुलीची शॉल आणि चप्पल आढळून आल्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस, नगरपालिका प्रशासन तसेच बचाव पथकाच्या वतीनं गोदावरी नदी पात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. अखेर शुक्रवार 30 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कुंभारी परिसरात राघवेश्वर मंदिराजवळ या मुलीचा मृतदेह आढळून आलाय. विविध मागण्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेवकांनी यवतमाळच्या जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केले. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आशा सेविकांनी दिलाय. रुग्णांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आशा सेविकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे. आशा सेविकांनी शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या, मात्र त्यांना अजूनही त्याचा लाभ मिळाला नाही. तसेच त्यांना ऑनलाईन कामाकरता मोबाईल सुद्धा शासनाद्वारे मिळाला नाही. वेतन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने नसल्यानं अनेक गुण निर्माण झालेत. अशा विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचं यवतमाळच्या जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे. बीडच्या केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी या गावच्या शिवारामध्ये एका तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटना सकाळी समोर आली आहे. विकी उर्फ अण्णा रावसाहेब चंदनशिव असं या युवकाचं नाव आहे. विकी याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाले असून अतिरक्तस्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीस
ताब्यात घेतलं असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली आहे. विकी याचा खून नेमका आता कोणत्या कारणामुळे करण्यात आला, यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, हे अद्याप समोर आलेलं नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.